पहिला चेंडू जय हा गोलंदाज, फुलटॉस चेंडू आणि काय स्वागत केले या फुलटॉस चेंडूवरती कलोते मोकाशी संघाकडून येतोय तो मात्र पहिला षटकार. इट्स नो बॉल. हॅलो हॅलो यस थँक्यू. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी नो बॉल चेक करण्यासाठी. पहिलाच चेंडू होता, जयला एवढा अंदाज बांधता आला नाही पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू जाऊन पोहोचला तो मात्र षटकाराच्या दिशेने. काय सुरुवात केली आहे ती मात्र खालापूर तालुक्यातून आलेल्या या कलोते मोकाशी संघाने. स्वप्नवत सुरुवात आपण अनुभवतोय. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती आणि आमचे तिसरे पंच आदरणीय गणेशजी रसाळ सर अतिशय चाणाक्षपणे या ठिकाणी चेंडूची पाहणी करताना कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे हा या ठिकाणी निर्णय दिला जाईल. इट्स नो बॉल, फ्री हिट असणार आहे. तर पहिला चेंडू या ठिकाणी नो चेंडू घोषित केला पंचांनी. दंडित केलं ते मात्र गोलंदाज जय याला आणि 0 चेंडूवरती मात्र या 7 धावा, बोनसच्या 7 धावा. 7 या धावसंख्येवरती कलोते मोकाशी संघ जाऊन पोहोचतोय. सुरुवात केली स्वप्नवत. पुढील चेंडू वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. यष्टीरक्षक बघा अतिशय चतुर्याने त्या ठिकाणी चित्त्याच्या सारखी झेप घेतली होती. चेंडू हाताला ब्रश झाला त्या ठिकाणी. वाईड स्वरूपात हा चेंडू आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. तर 0 या चेंडूवरती मात्र या वाईडच्या स्वरूपात ही धाव आणि अजून एक घेतली ना, 2 म्हणजे 9 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. शॉर्ट पिच चेंडू, वेगवान चेंडू. आता मात्र लय सापडली आहे ती मात्र जय हा गोलंदाजाला. एक नवोदित उत्तम दर्जाचा वेगवान गोलंदाज या ठिकाणी जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरडी संघाचा. त्याला हा सूर सापडावा लागेल आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू यावेळेस एज लागली जाते. रोशन त्या ठिकाणी जज करत होता परंतु शेवटच्या क्षणी थोडासा अपुरा राहिला आणि चेंडू काही हातामध्ये बसला नाही. तत्पूर्वी मात्र एक धाव घेतली जाते, जीवदान मिळते ते मात्र राजू या फलंदाजाला. पुन्हा एकदा एका धावेने संघ जाऊन पोहोचला 10 या धावसंख्येवरती. मयूर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येतोय. चांगली सुरुवात झाली या सामन्याची फलंदाजीच्या मार्फत. फलंदाजीची ताकद दाखवताना सध्या कलोते मोकाशी संघ. दुसऱ्या बाजूने थोडीशी सुधारणा करावी लागेल ती मात्र जयला देखील. चांगल्या प्रकारचा टप्पा, चांगल्या प्रकारची गती, चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन जर तुम्ही या ठिकाणी दाखवलं तर तुम्ही धावसंख्या होण्यापासून बचाव करू शकता. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी एज लागली गेली आहे. पुन्हा एकदा पंचांनी नो घोषित केलाय आणि सेकंड नो बॉल या ठिकाणी येतोय बीमरचा. तो मात्र गोलंदाज जय याच्या मार्फत जातोय तो मात्र चौकार. चौकार प्लस नोची 1 म्हणजे 5 धावा आणि या 5 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15 या धावसंख्येवरती. लीगल डिलिव्हरी झाल्या त्या मात्र केवळ 2 म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 15 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय आणि गोलंदाज देखील कदाचित या ठिकाणी यस बॉलर देखील आता चेंज केला जाईल. नवीन गोलंदाज आपण भूषण त्या ठिकाणी सज्ज होतोय. जयला मात्र आज पाहिजे तशी लय सापडली नाही. बऱ्याच अंशी बऱ्याच सामन्यामध्ये जयने अनेक कारनामे केलेत परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडूचा नसतो आणि असंच काहीतरी जयच्या बाबतीत आज घडलं आणि 2 बीमरच्या सहाय्याने तो मात्र या सत्रातून खऱ्या अर्थाने बाहेर जाईल. गोलंदाजी त्याला करता येणार नाही या सामन्यामध्ये. आता पुढील गोलंदाज या ठिकाणी भूषण कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर आहे तो मात्र मयूर. शॉर्ट पिच एज लागली गेली पुन्हा एकदा
रोशन त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करत होता, परंतु थांबवले आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय भूषण, ज्याच्यावरती थोडाफार दबाव असेल, कारण 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 ही धावसंख्या होती आणि अचानकपणे त्याला एंट्री मिळाली, वाईल्ड कार्ड एंट्री आपण पाहू शकतो. आडव्या बॅटने या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू आणि फाईन लेगमध्ये त्याला भिरकावून दिलंय चौकारासाठी. या चौकाराने धावा होतील त्या तब्बल 19. पहिलं षटक सुरू आहे. शॉर्ट पिच पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मधून चेंडू पुन्हा एकदा दन 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 करत जातोय चौकाराच्या दिशेने. हा येतोय चौकार. होते तर 23 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. आणि काय फलंदाजी होते ती मात्र मयूर कलोते मोकाशी खालापूर तालुक्यातून आलेल्या या संघाकडून. 3 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने सध्या स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करतोय आणि हे षटक संपलं असं मात्र निर्वाळा केतन सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 षटकाच्या सहाय्याने 23 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. कुठलाही गडी बाद नाहीये. अतिशय सावध सुरुवात आणि चांगल्या धावसंख्येवरती देखील धावफलकावरती देखील जाऊन पोहोचलाय कलोते मोकाशी संघ. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्यांच्या इनिंगमधून आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने आता थोडासा विचार करावा लागेल. जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन जयजी डायरे हे नेहमीच या संघाला पुरस्कृत करत असतात. खंबीर साथ मात्र त्यांची या संघाला लाभत असते. ते देखील आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विजय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 4 षटकांचा सामना. पंच आपण लगेचच वेळ लावू नका. मात्र 23 या धावसंख्येवरती आता थोडंसं कमबॅक करावं लागेल, विचार करावा लागेल, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करावं लागेल. एखाद दुसरी विकेटसाठी देखील जावं लागेल गोलंदाजाला. तर चांगलं कमबॅक करून दिलं तर मात्र धावसंख्येला रोख लावू शकतो. हॅलो. तर याच दरम्यान आदरणीय संदेशजी देशमुख साहेब या स्पर्धेदरम्यान आलेत. साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरपूर्वक विनंती करतो साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. तर आदरणीय संदेशजी देशमुख साहेब आपणास आदरपूर्वक विनंती केली जाते की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. शॉर्ट पिच चेंडू बराच काल हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये जज करतोय. शेवटच्या क्षणी उंच उडी मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेरचा होता. हा येतोय पहिल्या चेंडूवरती विजयचा षटकार. सायाने संदेशजी देशमुख साहेबांचं स्वागत केलंय. ते फलंदाज राजूने दुसऱ्या चेंडूवरती देखील त्याच दिशेने आता मात्र चेंडू हाताला ब्रश होऊन पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तर 2 षटकार आलेत विजय या गोलंदाजावरती. प्रहार चढवलेत. बराच काल नॉन स्ट्राईक एंडवरती राजू होता. त्याने पाहत होता की मयूर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आणि जशी राजूला त्या ठिकाणी आता फलंदाजीला साथ मिळाली तसं मात्र विजयवरती प्रहार चढवलेत आणि शॉर्ट पिच चेंडूवरती मात्र खऱ्या अर्थाने 2 षटकार लगावलेत ते मात्र राजूने. तर पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज विजय सज्ज होतोय. यावेळेस पुढ्यात टाकला. एज लागली गेलीये. चेंडू हवेमध्ये बराच काल झेल पकडली जाते आणि पहिला हादरा कलोते मोकाशी संघाला.
तर तो मात्र फलंदाज राजू 2 षटकारानंतर खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय ते विजयने आणि त्याने ओळखलं की शॉर्ट पिच चेंडूवरती चांगल्या प्रकारे प्रहार चढवत होता. पुढ्यात चेंडू टाकला, एज लागली गेली आणि या ठिकाणी क्रीडांगणावरती आपण पाहतोय आपले 2 टेडी बेअर त्या ठिकाणी नवीन जाणाऱ्या वन डाऊनच्या भूमिकेमधील फलंदाजाला त्या ठिकाणी घेऊन जाताना अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या रजनी शृंखलेमध्ये. आणि या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय आदरणीय संदेशजी देशमुख साहेब आलेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रमेशजी मराठे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदेशजी देशमुख साहेबांचं मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करायचा आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. संदेशजी देशमुख साहेब, रमेशजी मराठे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय ऑन स्क्रीन. नवीन फलंदाज गेलाय तो मात्र लक्ष्मण. कमबॅक केलंय ते विजयने. पुन्हा एकदा या ठिकाणी वेगवान चेंडू टाकला आडव्या बॅटने. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मधून फलंदाज क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडतोय. तत्पूर्वी 1 धाव. त्यानंतर दुसऱ्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय राहुलजी मसने साहेबांना आणि गणेशजी मसे साहेबांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते राहुलजी मसने साहेबांचं सन्मान करायचं आहे. तर सामना सुरू ठेवायचा आपण या ठिकाणी पाहुण्यांना विलंब होऊ नये या कारणात पुन्हा एकदा वेगवान चेंडूने खऱ्या अर्थाने जे 2 चेंडू खराब टाकले तदनंतर काहीतरी थोडंसं शिकलं गेलं ते मात्र विजयने आणि आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती मात्र तब्बल 37. 11 चेंडू 37 धावसंख्या आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय. शेवटचा चेंडू असेल, वेगवान चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येवरती पुन्हा एकदा जाऊया स्वागताकडे ज्या ठिकाणी सन्माननीय तुषारजी देशमुख साहेब देखील उपस्थित झालेत. मी मंगेशजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मायेचे शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. तर आपण पाहतोय व्यासपीठावरती संदेशजी देशमुख, राहुलजी मसने, तुषारजी देशमुख असंख्य असे पाहुणे मात्र खऱ्या अर्थाने या रजनी शृंखलेला भेट देण्यासाठी आलेत. मनोजजी जाधव साहेबांना त्यांच्या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेत. या संपूर्ण पाहुणे मंडळीचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रजनी शृंखला अतिशय सुंदर वातावरण, सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये कुशीमध्ये वसलेलं सुंदर असं ही गावं जाधववाडी, चौधरवाडी आणि यांनी खऱ्या अर्थाने ही शृंखला या ठिकाणी आयोजित केली. खेळाडूंसाठी फार मोठी पर्वणी. साहेब रजा घेत आहेत. इनिंग नाही संपली अजून. हॅलो. तर विघ्नेश हा नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 सुरू होणार या ठिकाणी आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मयूर. पहिला चेंडू वेगवान चेंडू, शरीरयष्टीवरती आदळलेला हा चेंडू. तेज तर्रार गोलंदाजी यावेळेस होताना दिसून येते. पहिलं षटक थोडंसं खराब राहिलं, ते कुठेतरी बाजूला सारून विजयने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडूवरती थोडंसं मार खाल्लं, परंतु तदनंतरचे 4 चेंडू अतिशय अप्रतिम टाकले आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून विघ्नेश हा गोलंदाज देखील वेगावरती स्वार होऊन मयूरला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. स्लोवर वन फसवलं. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, धावचित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच देखील तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत की आपण देखील चेक करा या ठिकाणी हा धावचित आहे किंवा नाही. तर गणेशजी रसाल आणि हे तिसरे पंच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये काय कॅच आउट ब्रश झालाय का बॅटला? यस यस ओके ओके. यस यस पायावरती चेंडू आदळलाय आणि कॅच घेतलेली आहे. फलंदाज होतोय बाद. ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने पहिल्या षटकापासून हाणामारीची सुरुवात आक्रमकता दाखवली होती त्या फलंदाजाला मात्र शांत करण्याचा प्रयत्न केलाय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये. तो मात्र विघ्नेश या गोलंदाजाने एकदा जोरदार टाळा घ्या कमबॅक केले. ते मात्र जय भवानी
वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघासाठी. जगामध्ये पंढरी शेठ फडके हे नाव मात्र खऱ्या अर्थाने राहून गेलं. जरी आज साहेब आपल्या हयात नसतील, मात्र पंढरी शेठ फडके हे नाव फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं. फलंदाज विजय त्या ठिकाणी क्रीडांगणावरती जातोय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी कमबॅक करायला सुरुवात केली ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन जय भवानी अंतराळ वरेडी संघाने. पहिल्या सुरुवात अतिशय दमदार झाली होती. पाहुण्यांनी सुरुवात अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली होती. 2 चेंडू देखील पाहायला मिळाले होते आणि तदनंतरचं नाट्य यावेळेस पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने प्रभावित करतोय या रजनी शृंखलेतील संपूर्ण प्रेक्षक वर्गाला आणि आपल्या संघाला देखील तारण्याचा प्रयत्न करतोय विघ्नेश हा गोलंदाज. नवीन फलंदाज विजय त्याला वेगाने मात्र चकवण्याचा प्रयत्न करतोय विघ्नेश. आतापर्यंत 3 चेंडू. स्लोवर वन पुन्हा एकदा पिक केलाय. स्लोवर वनला आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिल्या चेंडूच्या नंतर आता येतोय या चेंडूवरती षटकार. जसा चेंडू स्लोवर वन टाकला, चांगल्या प्रकारे पिक केला, बॅकफुट वरती गेले विजय आणि एक पंच दिला तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि षटकारासाठी जाऊन पोहोचला. 43 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मिड विकेटमध्ये घरंगळत चेंडू जातोय. थोडीशी फंबलिंग होते परंतु काही नुकसान होणार नाही. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. ते मात्र विजय आणि लक्ष्मण याला सलामीची जोडी जी होती मयूर आणि राजू ती मात्र डगआउट्समध्ये पोहोचली. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज फलंदाजी करतायत. मिडल ऑर्डर सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. विघ्नेशचा पुढील चेंडू असेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न सरळ दिलाय तो मात्र, परंतु त्या ठिकाणी देखील मिस फिल्डिंग होते. आदित्य आपण पाहतोय त्या ठिकाणी होते आणि हे षटक या ठिकाणी कंप्लीट होतंय विघ्नेशचं. या शेवटच्या चेंडूवरती विकेट आली असती परंतु तसं काही होऊ शकलं नाही. 45 धावसंख्येवरती 3 षटकं समाप्त झाली. आता शेवटचं षटक असेल ते मात्र अंतराळ वरेडी संघाकडून. तर असंख्य पाहुणे आपण पाहतोय. पाहुण्यांची रेलचेल आजच्या या दिवसामध्ये या रजनी शृंखलेमध्ये मनोज जाधव साहेब चौधरवाडी जाधववाडी यांचं हे आयोजन भव्य दिव्य असं हे आयोजन आणि या आयोजनामध्ये पाहुण्यांची रेलचेल आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या संघांनी सहभाग घेतलाय त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज अमोल जाधव त्या ठिकाणी सज्ज होतोय. खराब सुरुवातीनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. तर या दरम्यान आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आदरणीय सुरेशजी केवारी साहेब जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. साहेबांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास देखील सन्माननीय सुरेशजी केवारी साहेब. तर चौथ्या षटकाला सुरुवात होईल. अमोल जाधव गोलंदाजी मार्क वरती येतोय. शॉर्ट पिच चेंडू वळवून मारण्याचा प्रयत्न स्लिप मध्ये त्या ठिकाणी लेग स्लिप मध्ये चेंडू पाहतोय. जज करण्याचा प्रयत्न केला परंतु झेल काही पकडू शकला नाही आणि फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर मात्र दोन्ही फलंदाजाने स्वतःवरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केलाय. तो मात्र फलंदाज विजय याने ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. दुसऱ्या चेंडूवरती तो प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने फार मोठा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय की मी शेवटचे चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारे हाताळू शकतो अमोल जाधवच्या विरोधात. आणि बघूया कशा प्रकारे अमोल जाधव देखील त्याला कशा प्रकारे उत्तर देईल.
वेगवान टाकला, जसा वेगवान टाकला तशा प्रकारे झेल त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती आणि परंतु झेल जरी झाली नसेल तरी धावचीच्या स्वरूपात हे योगदान देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरलं अंतराळ वरेडी संघासाठी आणि विजय होतोय तो बॅक टू पवेलियन. मिड ऑफ मध्ये लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिली झेल सुटली परंतु जी समय सूचकता होती ना त्या खेळाडूची ती खूप महत्त्वाची होती आणि योग्य दिशेने त्याने थ्रो केला आणि जो महत्त्वाचा खेळाडू त्या ठिकाणी होता त्याला धावचीच केले. हे समय सूचकता त्याला ज्या प्रकारे जमली हॅट्स ऑफ असेल. अमोल जाधव पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. जोरदार अपील केली जाते. पंचांनी अपील उंच धरून ठेवली. बोट उंच केलं. सांगितलं की LBW फलंदाज होतोय बाद. ती खूप महत्त्वाची होती परंतु तदनंतर मिडल ऑर्डरमध्ये थोडीशी फलंदाजी कमकुवत दिसून आली. ती मात्र कलते मोकाशी संघाची आणि धावसंख्या मात्र सध्या 48 पाहतोय. 37 धावसंख्या जी 2 षटकानंतर होती ती आता मात्र शेवटच्या क्षणी 48 पर्यंत जाऊन पोहोचले. शेवटचा एक चेंडू. आता या चेंडूवरती किती धावा येणार? 6 5 4 3 2 1 की 0. तेवढं मोठं टार्गेट सेट केलं जाईल ते मात्र विरोधी संघासाठी. शेवटचा चेंडू एज लागली गेली आहे. एज अँड टेकन. रोशनने पकडली आहे कॅच. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट पडली जाते आणि 48 धावसंख्येवरती मात्र डाव संपला जातोय तो मात्र कलोते मोकाशी संघाचा. आणि विजयासाठी गरज असेल ती जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाला 49 धावसंख्येची. थँक्यू.
तर मी पाषाणी संघाला विनंती करतो की आपला संघनायक आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचे आणि शेळू संघ आपला देखील संघनायक लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये पाठवायचे. हॅलो. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी जाऊया दुसऱ्या सत्राकडे. क्रीडांगणावरती एक चांगला सामना आपल्या भेटीला येतोय. एक संघ आपण पाहतोय जो खालापूर तालुक्यातून लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी आलाय आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडे हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. परस्पर विरोधी संघ ज्याला करायच्या 49 धावा 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. सलामीचा फलंदाज विघ्नेश स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विजय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो देखील विजय. विजय हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सलामीसाठी ही जोडी नेहमीच आपण पाहतो. विघ्नेश स्ट्राईक एंडवरती सामन्याला होते सुरुवात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पहिलाच फुल टॉस चेंडू या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध भेदण्याचा प्रयत्न केला होता परंतु कव्हर मध्ये जर्सी नंबर 10 मयूर त्या ठिकाणी होता. चांगल्या प्रकारची फिल्डिंग केली आणि एकच धाबेवरती सुरुवात होते. थर्ड यस पंचांचे सिग्नल येतोय की नो चेंडू चेक करायचे. हॅलो हॅलो. इट्स फेअर डिलिव्हरी. योग्य असा चेंडू होता. अगदी कमरेच्या थोडासा खालवर राहणारा हा चेंडू होता आणि त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केलाय. तर पहिल्या चेंडूवरती सुरुवात होते 1 धाव संख्येने. आता स्ट्राईक एंडवरती विजयला पाहतोय आपण. पहिला चेंडू कार्पेट लेवलने या ठिकाणी फटका पाहतोय. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिला ज्याने चेंडूला अडवलं. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विजय. फलंदाज विजय गोलंदाज विजय. यावेळेस विजयच्या बॅट मधून येतोय अंतराळ वरेडी संघासाठी हाय हँडसम ह्यूज षटकार. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे मास्टर. यस हा पहिला मोठा फटका येतोय जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघासाठी विजय डायरेच्या बॅट मधून. समोर गोलंदाज देखील विजय. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट लॉंग ऑन मधून हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा एकेरी धाव. 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूचा खेळ अद्याप आपण संपलेला पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्या 49 धावा कराव्या लागतील जर विजय संपादन करावाचा असेल या सामन्यामध्ये. समोर टाकला समोरच्या दिशेने मारला. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाताना चेंडू आपण पाहतोय. चौकार. मधून हा चौकार पाहतोय. संघर्षाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा फुल टॉस. 2 फलंदाजांना भेटत बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. संघर्षाला सुरुवात होतीये ती मात्र अंतराळ वरेडी संघाकडून. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या मात्र तब्बल 16 जी 12 त्या ठिकाणी 33 ची सरासरी आवश्यकता होती ती मात्र खऱ्या अर्थाने तिला चेस केले. 16 या धावसंख्येवर पर्यंत जाऊन पोहोचलाय संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती 49 धावा करायच्या आहेत.
6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडूंमध्ये आपण 2 चौकार 1 षटकार अनुभवला आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी आता निवडला जातोय तो कलोते मोकाशी संघाकडून सुरेश हा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. विजय आणि विघ्नेशने चांगली सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते. दोन्ही संघ अजूनही देखील अनुपस्थित आहेत. शेळू संघ पाषाणे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. शेळू संघ आपला लास्ट कॉल असेल या ठिकाणी. जियांश श्रीराज 11 नौजवान पाषाणे आदरणीय राजेंद्र जोहारी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज या स्पर्धेदरम्यान खेळताना दिसेल. आणि दुसऱ्या बाजूने साई मसंदे यांचा शेळू संघ बऱ्याचदा अविरशा इलेक्ट्रिकल या नावाने खेळतो. आज पाहूया संघ कर्णधार आपण लगेच पाठवायचे. तर दुसऱ्या षटकाला या शेळू संघाचा संघ कर्णधार देखील जॉईन झालाय. मी आयोजकांना विनंती करतो की या षटकानंतर आपण आता टॉस घ्या. या ठिकाणी दुसरा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडली जातीये झेल आणि महत्वाचा गडी विजय कॅच पकडून या ठिकाणी बाद होतोय 16 या धावसंख्येवरती. टॉस केला जातोय. पाषाणे संघाचा कॉल या ठिकाणी हेड आणि टेल. दुसरीकडे जय ज्या प्रकारे मैदानात केला थोडीशी निराशा केली होती गोलंदाजीमध्ये, परंतु फलंदाजी करताना निराशा होणार नाहीये ही पूर्ण जबाबदारी घेतली जयने आणि गेल्या मैदानामधून पवेलियन मधून सेट होऊन गेला. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग मध्ये उत्तुंग षटकार. यस फेकीवरती यस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. तर गणेशजी रसाळ सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. हॅलो. तर बेंड केला जातोय हात या ठिकाणी थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केला जातोय. आपण स्लो ऍक्शन मध्ये या ठिकाणी पाहिलं. नोची 1 धाव, एकच धाव नोची, पेनल्टी नाहीये असं आयोजकांकडून सांगण्यात येते. नो +6. आणि दुसरीकडे शेळू संघाने टॉस जिंकलाय. निर्णय शेळू संघ आपण निर्णय कळवायचे. जय हा फलंदाज ज्या प्रकारे पवेलियन मधून सेट होऊन गेला. यस शेळू संघाने मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. पाषाणे संघाची याची नोंद घ्यायची आहे की शेळू संघाने फलंदाजी स्वीकारली. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी निवडला जाईल. मयूर हा गोलंदाज जो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये म्हणजे एक जबरदस्त ऑलराऊंडर या ठिकाणी निवडला गेलाय. त्याला आता जबाबदारीपूर्वक गोलंदाजी करावी लागेल कारण जयने पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. गोलंदाजीमध्ये जी गोलंदाजी केली
जो आत्मविश्वास गमावला होता तो आत्मविश्वास कमावण्याचा प्रयत्न आणि कमावण्याची संधी खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती जयला निर्माण झाली आहे. पहिला षटकार आलाय मयूर टू जय. पुन्हा एकदा या ठिकाणी एज लागली गेली आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर होली आहे आणि टक्कर झाल्यानंतर त्या ठिकाणी झेल देखील पकडली जाते. मयूरने झेल पकडली आहे. फलंदाज होतोय जय. बाद. यस सॉरी 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 क्षमा असावी. फ्री हिटचा चेंडू होता आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकणार नाही. थोडंसं पाणी पुरवायचंय मैदानामध्ये. हॅलो. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. छोटासा अपघात होता या ठिकाणी आणि दोघांची टक्कर झाल्या कारणाने त्या ठिकाणी आता मात्र 12वा खेळाडू त्या ठिकाणी एंटर होतोय. फार काही झालं नाहीये परंतु तरी देखील दक्षता घेतली जाते. फ्री हिटचा चेंडू होता. थोडीशी गफलत झाली आमची त्या ठिकाणी आणि परंतु या चेंडूवरती धावा मिळाल्या. एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 या धावसंख्येवरती. किती 16 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल ती मात्र अंतराळ वरेडे संघाला. यस इट्स वाईड. सामन्याला सुरुवात झाली आहे. वाईडचा कॉल या ठिकाणी केला जातोय. 24 या 25 का 25 ना. यस 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. विघ्नेश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या प्रकारे फटकवण्याचा प्रयत्न. बराच काल चेंडू हवेमध्ये नोमान्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली होती. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि डायरेक्ट हिट लागल्यानंतर तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न करत होता विघ्नेश परंतु थर्ड अंपायर या ठिकाणी निवडला गेलाय तो मात्र केतन यांच्या माध्यमातून चेक केला जाईल. रनआउट. डायरेक्ट हिट झाल्या कारणाने या ठिकाणी अटीतटीचा निर्णय क्लोज निर्णय आपण पाहतोय. चेंडू स्टंपला लागल्याचा एस बॅट ग्राउंड झालेली आहे. नॉट आउट. वन शॉट आहे का. तर एक धाव शॉर्ट दिलेली आहे पंचांनी. असं आहे का. ओके ओके. तर सर्व संघांना विनंती आहे दुसरी धाव जर आपण पिच वरून जर घेतली ना तर ती रन शॉर्ट दिली जाते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पिचच्या बाहेरून धावायची. पिच वरून जर दुसरी धाव घेतली आपण तर शॉर्ट रन दिली जाते. हा नियम या स्पर्धेदरम्यान आपण अनुभवतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला ऑफसाईडच्या दिशेने परंतु कनेक्शन काही झालं नाही आणि 0 ही धावसंख्या या चेंडूवरती. 26 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक ज्या ठिकाणी सुरू आहे. मयूर हा गोलंदाजी करतोय. विघ्नेश फलंदाजी करतोय. समोर टाकला या ठिकाणी क्लीन बोल्ड फलंदाज होतोय. बॅक टू पवेलियन विघ्नेश. फार मोठा धक्का लागतोय तो मात्र अंतराळ वरेडी संघाला.
आणि यष्ट्या उधळल्या गेल्या त्या मात्र विघ्नेशचा बाद झाला. नवीन फलंदाज सागर एंटर होतोय तो मात्र स्ट्राईक एंडवरती त्याला आपण पाहू शकू. लेफ्ट हँड बॅट्समन सागर एंटर होतोय मैदानावरती. दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा झाल्या 13च्या सरासरीने. 12.33ची सरासरी गरज असेल ती मात्र अंतराळ वरेडी संघाला आणि त्याही पेक्षा एका धावेने अतिरिक्त धावतोय सध्या तरी. फटका खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा फेकी दे होते आणि या दरम्यान 2 धावा अतिशय चांगल्या पद्धतीने कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर 28 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती मात्र 21 धावसंख्येची गरज असेल. हॅलो 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. विजय दोन्ही संघांना खूप महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धेमध्ये जर तुमचं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर कलोते मोकाशी संघाला 12 चेंडूंमध्ये 21 धावा करू द्यायच्या नसतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर या स्पर्धेदरम्यान आपलं आव्हान टिकवायचं असेल अंतराळ संघाला तर मात्र खऱ्या अर्थाने 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 21 धावा कराव्याच लागतील. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. एक चांगलं द्वंद्व सुरू आहे. नवीन गोलंदाज लगेचच आपण त्या ठिकाणी निवडायचा आहे. कलोते मोकाशी संघ तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असणार आणि लक्ष्मण हा गोलंदाज त्या ठिकाणी निवडलाय संघ कर्णधार कलोते मोकाशी यांनी. पंच देखील काहीशी चर्चा मसलत करताना लवकरात लवकर हा सामना आपण सुरू होईल याच्याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे. प्लेयर चेंज त्या ठिकाणी हॅमस्ट्रिंग थोडीशी जाणवते आणि प्लेयर चेंज केला जातोय. तर लक्ष्मण हा गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. दुसऱ्या बाजूने जय आणि सागर ही जोडी सध्या मैदानावरती आहे. जयच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. 2 चेंडूंमध्ये 7 या धावसंख्येवरती जय खेळतोय आणि एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येवरती सागर खेळतोय. लक्ष्मण समोर असेल तो जय. पहिला चेंडू समोर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त चेंडू बाहेर टाकला तो मात्र ऑफस्टम्पच्या लक्ष्मणने आणि पंचांनी दंडित केलं. एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते अंतराळ संघाला. आता 12 चेंडू 20 धावसंख्येचं समीकरण आपण स्कोअर कार्ड वरती पाहतोय. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जाणारा वळण घेणारा लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. त्याला पंचांनी मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा दंडित केलं. आणखीन एक एक्स्ट्राची धाव मिळते ती मात्र अंतराळ वरेडी संघाला आणि 12 चेंडूंमध्ये आता कराव्या लागतील 19 धावा. सामना खूप महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. कलोते संघासाठी अंतराळ वरेडी संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि या सामन्यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये जयच्या बॅटमधून हात देखील येतोय. तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी खेचलेला षटकार. तर आपण पाहतोय की ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने गोलंदाजी करताना आत्मविश्वास गमावला होता परंतु जसा फलंदाजीला गेला त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची पारी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू लॉंग ऑन मध्ये तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एकच धाव यावेळेस मिळेल आणि या एका धावेने 37 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचेल. जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघ. आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये आव्हान मात्र थोडंसं सोपं होऊन गेलंय. 12 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची गरज होती. आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये केवळ 12 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय
जो एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येवरती खेळतोय तो सागर हा फलंदाज. लक्ष्मण गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती थोडेसे प्रयत्न करावे लागतील, एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतील ते मात्र या गोलंदाजाला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी. समोर टाकला, समोरच्या दिशेने फेकला, 6 धावयाचा षटकार. मात्र आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय की चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 9 आणि धावांची गरज आहे ती 6 धावा, म्हणजे एक फटका आणि सामना विजयी होऊ शकतो. लक्ष्मणचा शॉर्ट पिच चेंडू वळून मारलेला प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडली जाते आणि सागर मात्र यावेळेस बाद होऊन परततोय. शॉर्ट बट स्वीट पारी आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूंमध्ये 8 धावा करून सागर मात्र पवेलियनमध्ये गेला. दुसऱ्या बाजूने 4 चेंडूंमध्ये 14. आधी छोट्या छोट्या पाऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन, जय भवानी अंतराळ वरेडी संघाकडून, परंतु इम्पॅक्टफुल पारी त्या ठिकाणी पाहायला प्रत्येकाकडून. विजयने पारी चांगल्या प्रकारे खेळली, विघ्नेशने पारी चांगल्या प्रकारे खेळली, तदनंतर आलेला जय, सागर, प्रत्येकाने आपापलं चांगल्या प्रकारचं योगदान हा सामना जिंकण्यासाठी दिलंय. आणि आता नवीन फलंदाज येतोय. 8 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना रोशन शॉर्ट पिच चेंडू, वळून मारलेला चेंडू, विजयाचा फटका ठरणार का? आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय रोशनच्या बॅटमधून विजयी षटकार.